मित्रांनो, कालच आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती, ती म्हणजे पीक विम्याची. पीक विमा आपण सांगितलं होतं की बाबा वाटप होईल, स्टेटस बदलणं सुरू होईल वगैरे वगैरे. त्यातच मित्रांनो, कालच आपल्याला इंस्टाग्रामला 1-2 शेतकऱ्यांनी जवळपास त्यांचे जे पीक विम्याचे स्टेटस आहेत ते चेंज झालेले, रक्कम दाखवलेली, क्लेम वगैरे अप्रूव्ह, पीक विमा अप्रूव्ह वगैरे असे बरेच स्टेटस जवळपास 2 ते 3 शेतकऱ्यांनी पाठवलेले आहेत इंस्टाग्रामवरती आपल्याला. तर मित्रांनो, आता असं झालेलं आहे की अंतिम पैसेवारीसुद्धा काही जिल्ह्यांची जाहीर झालेली आहे. त्यात मित्रांनो, आपण आज ज्या जिल्ह्यांविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यातील जे पीक विम्याचे स्टेटस आहेत, त्याचबरोबर जे पीक विमा आहे तो 100% हा वाटप होणार आहे. तर मित्रांनो, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे समोरील बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर आता सगळीकडे वातावरण असं झालेलं आहे, ढगाळ वातावरण. आणि जवळपास कालच एक व्हिडिओ बघितला की बाबा 10 तारखेपर्यंत असं ढगाळ वातावरण राहणार आहे आणि त्यानंतर थंडी वगैरे सुरू होणार आहे. बोलूया आपल्या टॉपिककडे. तर मित्रांनो, तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम ID हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो, जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला इंस्टाग्रामवरती स्टेटस पाठवलेले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील 2 शेतकऱ्यांनी आपल्याला स्टेटस पाठवलेले आहे, ज्याच्यामध्ये त्यांचं सोयाबीनचं आणि कापसाचं स्टेटस आणि रक्कम ही दाखवली गेलेली आहे. ज्याच्यामध्ये आपण बघून घेतलेलं आहे की जवळपास सोयाबीनसाठी चांगल्या प्रकारची रक्कम दिसून आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, जवळपास बघायचं झालं तर एक सेकंड आपण बघूया, ज्याच्यामध्ये सोयाबीनसाठी आणि उडदासाठी वगैरे. तर कापसासाठी जवळपास जे 30 गुंठ्यासाठी जे शेतकऱ्यांनी भरलेला 180 रुपयाचा प्रीमियम होता, त्याच्यामध्ये त्यांची रक्कम, विमा रक्कम वगैरे 18,000 वगैरे दाखवत आहे. एक्झॅक्ट 18,000 तर मिळणं पॉसिबल नाही 30 गुंठ्यासाठी. त्यानंतर मित्रांनो, जवळपास बघायचं झालं तर सोयाबीनसाठी 1160 रुपयाचा विमा भरणा 1 हेक्टरसाठी त्या शेतकऱ्यांनी भरलेला होता. तर त्याच्यामध्ये जवळपास त्याची रक्कम दाखवत आहे 58,000. हे तर दरवर्षी 58,000 दाखवतच असतं. परंतु मित्रांनो, जी अंतिम पैसेवारी, आता ह्या जे शेतकऱ्यांनी, हिंगोली जिल्ह्यातून जे शेतकरी आहे त्यांनी आपल्याला स्टेटस पाठवलेलं आहे. तर हिंगोली जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ही 50 पैसेपेक्षा कमी आलेली आहे. आता काही तालुक्यानुसार काही तालुक्याची 34 पैसे आलेली आहे, तर काही तालुक्याची बघायचं झालं तर काही तालुक्याची 45 ते 48 पैसे च्या दरम्यान आलेली आहे. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर 50% पेक्षा कमी त्यांचं जी अंतिम पैसेवारी आलेली आहे. आता 50% पेक्षा कमी अंतिम पैसेवारी आलेली असल्यामुळं 100% 101% म्हटलं तरी चालतं, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. आता अंतिम पैसेवारी 50%च्या खाली आल्यामुळं एकतर त्यांना पीक विमा चांगल्या प्रकारचा मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना 100% हा पीक विमा मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो, परभणी जिल्ह्यातून सुद्धा एका शेतकऱ्याने आपल्याला पूर्णा तालुक्यातून पाठवलेलं आहे. तर त्या शेतकऱ्याचं सुद्धा स्टेटस हे अप्रूव्ह दाखवत आहे आणि जवळपास विमा रक्कम वगैरे दाखवत आहे, त्यांचा भरणा केलेला. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, आजपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांचे स्टेटस दाखवत नव्हतं, परंतु शेतकऱ्यांचे स्टेटस दाखवणं सुरू. आपण तसं तर सांगितलं होतं की बाबा 20 जानेवारीपासून हे स्टेटस वगैरे बदलणं सुरू झालेलं आहे. परंतु काही शेतकऱ्यांनी काल स्टेटस त्यांचं चेक केला असता व्हॉट्सअपवरती, त्यांच्या स्टेटसमध्ये रक्कम दाखवणं सुरू झालेलं आहे. त्यात मित्रांनो, आता 20 जानेवारीच्या नंतर पीक विमा वाटपाला देखील सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. आता ज्या शेतकऱ्यांचे स्टेटस आता हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा, त्यानंतर नांदेड जिल्हा, त्यानंतर अमरावती जिल्हा, छत्रपती संभाजीनगरचा काही भाग, या ज्या जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी आलेली आहे, तर त्यांच्यामध्ये 50%च्या कमी, बऱ्याच महसूल मंडळामध्ये म्हणा किंवा बऱ्याच तालुक्यामध्ये म्हणा, 50%च्या कमी ही अंतिम पैसेवारी आल्या कारणास्तव आता तिथे जे पीक विमा आहे तो जानेवारीच्या 20 नंतर वाटपाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही देखील इतर जिल्ह्यातून असाल आणि तुम्हाला देखील पीक विम्याचे स्टेटस वगैरे बघता येत नसतील किंवा बघता येत असतील, तर तुम्ही लवकरात लवकर तुमचं स्टेटस बघून घ्या आणि तुम्हाला जे तुमचं स्टेटस बदलल्याच्यानंतर म्हणजे बदललेलं असेल तर ते देखील आपल्याला इंस्टाग्रामवरती आपल्याला पाठवू शकता. आता काही शेतकऱ्यांकडे आपला नंबरसुद्धा आहे, व्हॉट्सअप नंबर. तर त्या शेतकऱ्यांनी आपल्याला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे आपला नंबर नाही त्यांनी आपल्याला इंस्टाग्रामवरती तुमचं स्टेटस वगैरे, जर इच्छा असेल तर, आपण काही जबरदस्ती वगैरे म्हणत नाही, तुमची जर इच्छा असेल तर आपल्याला इंस्टाग्रामवरती तुमचं स्टेटस पाठवायचं आहे. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो पीक विम्यासंदर्भात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.